नमस्कार, आपण पाहत आहात DR न्यूज. बार्शीचे भाऊसाहेब आंदळकर यांनी भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज. भरल्यानंतर काय म्हणतात नक्की पहा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी. जय भीम, जय महाराष्ट्र. माझ्यावरती माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब, माननीय सुजातजी आंबेडकर साहेब, माई साहेब आणि आमचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी जाधव साहेब, या सर्वांनी माझ्यावरती आणि सगळ्या टीमनी त्यांच्या विश्वास दाखवला. जे 13 वर्षामध्ये शिवसेनेनं मला न्याय दिला नाही, तो या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीनं आंबेडकर साहेबांनी मला दिला. याच्या मी आयुष्यभर ऋणी राहील अशी या ठिकाणी मी ही व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी धाराशिवमध्ये उस्मानाबादला जे नेहमी पारंपरिक जी लढाई चालू आहे, हा नाही तर तो धीर नाही तर पुतण्या, धीर नाही तर चुलता किंवा बाकीचं वहिनी साहेब, यामध्ये कुठंतरी छेद देण्यासाठी, या ठिकाणी वंचितांचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आम्ही रणमैदानामध्ये आलेलो आहोत. आज आम्ही एबी फॉर्म सहित या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. एक अपक्षही अर्ज भरून ठेवलेला आहे, जेणेकरून आम्हाला ही लढाई जिंकायची आहे. जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून आंबेडकर साहेबांनी उदार मनानं या ठिकाणी बहुजनांचा आवाज, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा, समूहाचा, ज्याच्यावर आर्थिक वंचित असतील, सामाजिक वंचित असतील, शैक्षणिक वंचित असतील, त्यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी आंबेडकर साहेबांनं हा पक्ष स्थापन केलेला आहे. आणि या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये नाही, देशात तिसरा पर्याय या ठिकाणी वंचित बहुजन वंचित आघाडी या ठिकाणी निर्माण होऊ लागलेला आहे. या ठिकाणी जातीपातीचं हे राजकारण नाही आहे. हा दलित बांधवांचाच पक्ष असं नाही आहे, हा सगळ्या समाजाचा समावेशक असा पक्ष आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं साहेबांनी विचार करून या ठिकाणी आमचे अनिलजी जाधव साहेब असतील, प्रवीणजी असतील, या ठिकाणी पुण्यामध्ये जे कामगिरी मी केली होती किंवा आजपर्यंत जे सेवा आपण करतोय, 7 वर्ष झालं मोफत अन्न छत्रालय चालत आहे, फायनान्स कंपन्या तोडल्या, मोडल्या, जाळल्या, या ठिकाणी रिकव्हरी महिलांची बंद केली. आणि आजही नोकरी महोत्सव असतील, मला ह्या उस्मानाबाद मध्ये वेगवेगळे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आणायचे आहे. मेडिकल हब झाला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला आपला मुलगा हा आई वडिलांपासून मुंबई, पुणे या ठिकाणी नोकरीला जावं लागतंय, त्याला या ठिकाणी जाग्यावरती नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे माझे शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे. 19 TMC पाणी येणार आहे. रामगिरी शुगर साखर कारखाना माझा वैयक्तिक या ठिकाणी तुळजापूर तालुक्यामध्ये आहे, तो होऊ घातलेला आहे. आणि अशा अनेक बाबीला उस्मानाबाद या ठिकाणी याचा वाचा फोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उतरावं लागतंय. आणि माझ्या बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांनी, माझ्या आज माझं सौभाग्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्यांनी माणूस म्हणून आज जगण्याचा अधिकार सर्वांना दिला. त्यांच्या नातवांकडे, त्यांच्या नातवांनी माझ्यावरती या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे. तो आयुष्यभर सार्थक केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं अगदी बरोबर आहे. त्याच दिवशी सांगितलं ह्यांचं ह्या काय म्हणतात ते, पूर्वी कुठं खून झाले, बाकीचे आरोप झाले, कारखान्याचे आरोप झाले, या दोन्ही पारंपरिक युद्धामध्ये, या भांडणामध्ये एक माजी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून क्राईम ब्रांचचा मला यावं लागलंय. हे जनतेनं आता स्वीकारलेलं आहे. जनतेला परिवर्तन पाहिजे, जनतेला बदल पाहिजे. नुसतं काहीतरी टीव्ही किंवा कुठेतरी माध्यमातनं नुसतं प्रसारित करायचं, त्या ठिकाणी अंगापेक्षा भोंगा जास्त करायचा आणि काम करायचं नाही, हे सगळा अनुभव आम्ही या ठिकाणी बार्शीमध्ये घेतलेला आहे. आणि एक या ठिकाणी सगळी राजकारण म्हणलं की सगळी समीकरणं यात पाहावी लागतात. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा अर्ज ज्या वेळेला आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला, माझी उमेदवारी डिक्लेअर झाली, युवा पिढींमध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे. आणि हे इलेक्शन युवा पिढीनं हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे विजयाचा निश्चितच आहे. फक्त किती लीडनं आपण येणार याच आता या ठिकाणी, कारण बार्शी, मी सुपुत्र आहे बार्शीचा, बार्शीची सेवा आज करतोय मी, माय माऊलीची, माता भगिनीची. जातीपातीचं राजकारण आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये 5.5 लाख माझा लिंगायत बांधव आहे, लिंगायत समाज आहे, दलित बांधव आमचा आहे, ओबीसी बांधव आहे. या ठिकाणी बार्शीची जनता 70% माझ्या पाठीशी आहे, कारण तिथला आमदार किंवा माझे आमदार या ठिकाणी उभा नाही. त्यामुळे जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार.
अन्याय आम्ही 27 माझा युट्यूबला आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी पोलीस खात्याचं मी बाहेर पडलो 2011ला या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा हातामध्ये घेतला. 11 वर्ष शिवसेनेचं सगळ्या ज्या वेळेला भगवा हातात घालून फिरायची बंदी चोरी होते. आजही जे दहशतीचं राजकारण बार्शीमध्ये आहे ते संपवण्याचं काम एक माजी पोलीस अधिकारी म्हणून त्या ठिकाणी केला. आणि त्या दृष्टिकोनातून जनतेचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, 13 गुन्हे 12 गुन्हे दाखल, आंदोलन बिंदोलन सगळे झाले. कारण प्रस्थापिताला कुठंतरी छेद देण्याचं काम या ठिकाणी धाडसानं सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश हे करण्याचं काम पोलीस खात्याचं हे ब्रीदवाक्य आहे आणि तेच माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी पुढे काम करेन.